कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड तालुक्यातील बौद्ध समाजाने कायम पुरोगामी विचारसरणीला पाठबळ दिले आहे। त्यामुळे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या विचारविरोधात आमची लढाई कायम असेल असे स्पष्ट करत महाडमधील बौद्ध समाजाने स्नेहल जगताप यांना पाठिंबा देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे। यामुळे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात बौद्ध समाज एकवटला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे। महाड तालुक्यामध्ये आमदार भरत गोगावले यांच्या काही कार्यकर्त्यांकडून बौद्ध समाजाची दिशाभूल केली जात आहे। बौद्ध समाजाचा आयोजित केलेला मेळावा हा समाजाचा नसून हा मोजक्याच लोकांनी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या अनुषंगाने समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। मात्र हे समाज विहार बांधत असताना ही समाज कल्याण खात्यातून निधी येते। ही निधी उपलब्ध केल्यानंतर तिथल्या वाडी वस्तीमध्ये की तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करा तरच तुम्हाला निधी मिळेल असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत। त्याचे आम्ही तुम्हाला पुरावे देऊ। अनेक ठिकाणची नावं तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगू शकतो। तर हा असा प्रकार नाही, कारण ही जी निधी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली ही समाज कल्याण विभागातून मिळते। मग असे जर प्रकार असतील, असे अनेक बलाढ्य पक्ष जर फोडफोडी करून जर राजकारण असेल आणि म्हणून आम्हाला जो आमच्या समाजाचा उमेदवार आहे त्याचा पण आम्ही न विचार करता एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आम्ही स्नेहलताईचा प्रचार या ठिकाणी करत आहोत। त्यावेळेला बौद्ध समाजाचा जर उमेदवार नसेल तर आपण आपल्या समविचारी पक्ष जो असेल तो ज्याच्याजवळ आपले विचार जुळत आहे अशांना आपण कुठेतरी मदत करायला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून त्या तालुक्यातील स्वर्गीय माणिकराव जगताप त्यांच्या सुकन्या स्नेहल जगताप या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि मग सर्वानुमते आमच्या जमलेल्या सर्व उपस्थितांच्या मध्ये असं ठरवण्यात आलं की यावेळेला आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्नेहलताई जगताप यांना सर्वानुमते आपण मदत करायची।